फॅब्रिक ज्वेलरी दिसायला अशी मोठी हेवी दिसते, पण त्याचा वेट बिलकुल पण नसतो, वजन. ते इझिली कॅरी करतात आणि ते कॅज्युअल वेअरमध्ये, एथनिक वेअरमध्ये, ते कशामध्ये पण घालू शकतात. म्हणजे मी डिझायनिंग करायचे, प्रॉडक्ट बनवायचे, पण त्याचा सेल कसा करायचा, कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं, ह्याचं मला तेवढं नॉलेज नव्हतं. मी फर्स्ट टाइम एक इयरिंग बनवलेले, तर ते म्हणजे खूप सारे लोकांना आवडलेले. तिच्या थ्रू मला 1-2 ऑर्डर्स भेटलेले. स्टार्टिंगला मी फक्त इयरिंग्स करायचे, तर मी फक्त ऑर्डरप्रमाणे जेवढं फक्त ऑर्डर येणार तेवढं करत होते. तर त्याच्यानंतर अजून कॉन्फिडंट वाढला, पुढे अजून बिझनेस कसा वाढवायचा, त्याची ग्रोथ कशी करायची. नमस्कार सर्वांना, माझे नाव भाग्यश्री लक्ष्मण गोडके आहे आणि माझे बिझनेसचे नाव NG क्रिएशन आहे, जे हँडमेड फॅब्रिक ज्वेलरी बनवते मी, जे कपड्यांपासून बनवली जाते आणि मी FEची सदस्य आहे. हे मला याचा खूप अभिमान आहे. मी फॅब्रिक ज्वेलरीचा जो बिझनेस करते त्यात आम्ही 3 जणं मिळून काम करतो. त्यात माझी बहीण, माझा भाव आणि मी आहे. तर मी डिझायनिंग करते जास्त आणि माझा भाव आणि ते सगळे प्रॉडक्ट बनवायला मला मदत करतात. आणि जेव्हा आधी मी म्हणजे थोडंफार करायचे, तेव्हा मला तेवढी त्याची आयडिया नव्हती. म्हणजे मी डिझायनिंग करायचे, प्रॉडक्ट बनवायचे, पण त्याचा सेल कसा करायचा, कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं, ह्याचं मला तेवढं नॉलेज नव्हतं. जेव्हापासून मी युथ एडला कनेक्ट झाले आणि FEची सदस्य झाले, तेव्हा मला खूप इन्फॉर्मेशन भेटल्या. इथे खूप सारे सेशन्स भेटले स्टॉकचे, जे आता मला सांगितलं गेलं की ब्रँडिंग कशी करायची, मार्केटिंग कशी करायची आणि कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं. FEमुळे आम्हाला खूप सारे एक्झिबिशनमध्ये लावण्याची संधी मिळाली आणि 2026मध्ये हैदराबाद समिटमध्ये पण एक्झिबिशन लावण्याची संधी मिळाली. ते एक खूप छान माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी होती की मी तिथं जेव्हा लावलं तेव्हा खूप सारे कस्टमर मला भेटले, ज्याचा फीडबॅक भेटला, ऑर्डर्स भेटली. तर त्याच्यानंतर अजून कॉन्फिडंट वाढला, पुढं अजून बिझनेस कसा वाढवायचा, त्याची ग्रोथ कशी करायची. आणि FEमुळं मला 2025मध्ये बँगलोरला जेव्हा आपला समिट झालेला, तेव्हा मी त्यात पार्टिसिपेशन केलं होतं. त्यात मी विनर पण झाले होते आणि ते जेव्हा मी ते विनर झाले, ते जे प्राईज मनी भेटलं मला, त्याचं म्हणजे खूप छान मला उपयोगी आलं की त्याच्यामुळं मला अजून छान माझं प्रॉडक्ट कसं करता येईल, पुढं वाढवता येईल, ते मला त्याचं हेल्प झालं करायला. आणि आता मी छान माझं ग्रोथ होती आहे बिझनेसची, लोकांपर्यंत पोहोचते एक्झिबिशनमुळं आणि हे सर्व फक्त FEमुळं झालेलं आहे. आणि आता छान माझं एक्झिबिशन आणि ते सर्व चाललेलं आहे. आणि ज्या लोकांना असेच माझ्यासारखा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा करत आहे, त्यांना मला एक एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या कलेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या युथ एडला नक्की तुम्ही भेट द्या. ही संस्था एक अशी आहे की जे उद्योजकांना पुढं कसं बिझनेस ग्रोथ करायची आणि कसं पुढं जाऊन त्यात यशस्वी व्हायचं याला मदत करतात. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा म्हणजे मी डिझायनिंग शिकले होते. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे. तर म्हणजे सगळीकडे खूप आहे की कपडे शिवले जातात, खूप सारे डिझायनिंग वगैरे करतात. तर मला थोडंसं वेगळं करायचं होतं आणि तेव्हा मला एक डोक्यात आलं, जे कपड्यांचे तुकडे राहतात, स्क्रॅप्स राहतात, तर ते सगळे वेस्ट जातात. नवीन कपडे असतात, पण ते छोटे छोटे तुकडे त्याचं काय करता येणार. तर मी तेव्हा फर्स्ट टाईम मी म्हणजे ॲज अ गिफ्ट म्हणून माझ्या फ्रेंडला मी फर्स्ट टाईम एक इयरिंग बनवलेले. तर ते म्हणजे खूप सारे लोकांना आवडलेले. तिच्या थ्रू मला 1-2 ऑर्डर्स भेटलेले. तर मी नंतर थोडं स्टार्ट केलं की त्यात मी ज्वेलरी बनवू शकते. तर स्टार्टिंगला मी फक्त इयरिंग्स करायचे, तर मी फक्त ऑर्डरप्रमाणे जेवढं फक्त ऑर्डर येणार तेवढं करत होते. मग नंतर असं झालं की ह्यात बिझनेस करायला पाहिजे, की ह्याची डिमांड जास्त आहे आणि ते एक चांगलं आहे. म्हणजे खूप सारे असे मेटलचे हेवी इयरिंग्स असतात, खूप लोकांना घालायचे असतात, जसे की एजेड आहे वुमन्स, त्यांना घालायचे असतात, बट ते त्याचं वेटमुळं ते घालू शकत नाही. तर माझं एक असं आहे की ते फॅब्रिक ज्वेलरी दिसायला अशी मोठी हेवी दिसते, पण त्याचा वेट बिलकुल पण नसतो, वजन. ते इझिली कॅरी करतात आणि ते कॅज्युअल वेअरमध्ये, एथनिक वेअरमध्ये, ते कशामध्ये पण घालू शकतात. आणि मग ते तसं मी सुरुवात केली आणि मग ते त्याचे ऑर्डर यायला लागले. नंतर हळूहळू मला वाटलं की फक्त इयरिंग्स नको, मग त्यामध्ये मी नेकलेस स्टार्ट केले, बँगल्स स्टार्ट केले. तर आता ते पण मी करते, जे साडीवर घालतात महिला, अजून मुली पण घालतात कॉलेजमध्ये. तर तसं मी आता त्यामध्ये 3-4 प्रकारचे डिझाईनमध्ये नेकलेस, इयरिंग्स आणि बँगल्स करते. आधी तर मी म्हणजे कस्टमरला म्हणजे असं नॉर्मली WhatsAppवर स्टेटस ठेवून किंवा फ्रेंड थ्रू कस्टमर असे यायचे.
तर जेव्हापासून मी एक्झिबिशन वगैरे स्टार्ट केलं आहे तेव्हापासून तिथं नवीन नवीन कस्टमर येतात. मग कस्टमरच्या रेफरन्सने पण वेगळे कस्टमर येतात. तसं होऊन पण मला आता ऑर्डर्स खूप सारे येतात. आता थोडीफार जास्त ओळख झालेली आहे. आणि यूथ एडमध्ये आल्यानंतर त्यांनी की ऑनलाईन कसं आपलं आपण दाखवू शकतो. इंस्टाग्राममध्ये कसे पोस्ट करायचे, रील्स कसे बनवून टाकायचे, प्लस व्हॉट्सअपमध्ये पण ते ग्रुप कसा बनवायचा, त्यात कसं टाकायचं ते शिकवल्यामुळं त्याने अजून माझे कस्टमर वाढलेले आहेत. आणि आता मी त्याप्रमाणे ऑर्डर करत आहे. आणि मी कस्टमाइज डिझाईन पण करते. स्वतःचं एक डिझाईन पण आहे जे, आणि कस्टमर जसं की लग्न वगैरे असेल किंवा काही सण असेल तेव्हा त्यांना काही त्यांच्या कपड्यांच्या थीम रिलेटेड पाहिजे असेल तर तसे पण डिझाईन करून मी ऑर्डर कंप्लीट करून देते कस्टमरला.